नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। तर पहा, आजचा GR आहे म्हणजे 5 फेब्रुवारी 2019चा हा GR आहे। राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत अशा प्रकारचा GR हा 5 फेब्रुवारी रोजी निघालेला आहे। तर बघा, शासन निर्णय काय आहे। शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 16/12/2016 अन्वये यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आलेले आहे। सदर बदललेले किंवा सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना किंवा गावांना त्यांच्या समोर स्तंभ क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घरभाडे भत्ता जो आहे, ज्याला आपण HRA म्हणतो, तो मंजूर करण्यात येत आहे किंवा मंजूर करण्यात यावा, अशा प्रकारे इथे शासन निर्णय दिसतो आहे। तर इथे बघा, या टेबलमध्ये आपल्याला दिसते आहे अनुक्रमांक दिलेला आहे 1 2 3 आणि XYZ अशा प्रकारे इथे शहरांचे किंवा गावांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे। जो घरभाडे भत्ता आहे तो विद्यमान दर जो आहे आपल्याला दिसते की 10 20 30 अशा प्रकारे होता, परंतु आता घरभाडे भत्ता जो आहे सुधारित 7व्या वेतन आयोगामध्ये म्हणू आपण की 24 16 आणि 8 म्हणजे X Y आणि Z या सिटींसाठी अनुक्रमे आपण म्हणू 24 16 आणि 8। तथापि XYZ वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान 5400 3600 व 1800 इतका घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहील। ज्यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा 25% मर्यादा ओलांडेल, त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 27 18 व 9 दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। तसेच यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही 50% अधिक होईल, त्यावेळी वरील प्रमाणे आपण म्हणू वर्गीकृत शहरांना म्हणजे XYZ अशा सिटींना अनुक्रमे 30 20 आणि 10% अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। सुधारित दराने घरभाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल। दुसरा मुद्दा यामध्ये की घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेयते संबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील। स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे 6व्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अदा करण्यात यावे। तर इथे नाराजी केलेली आहे 7व्या वेतन आयोगामध्ये सरकारने। तर 6व्या वेतन आयोगाप्रमाणे जो TA मिळत होता, ज्याला आपण वाहतूक भत्ता म्हणतो, त्याच दराने इथे 7व्या वेतन आयोगात TA मिळणार आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आपल्याला मिळणार आहे, वाहतूक भत्ता मिळणार आहे। तर फार मोठी नाराजी, आणि या बाबतीत कर्मचाऱ्यांना सरकारने 7व्या वेतन आयोगात TA च्या बाबतीत काहीच दिलं नाही असं म्हणता येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे TA आणि HRA जो आहे तो कशा प्रकारे वाढणार आहे 7व्या वेतन आयोगामध्ये यासंबंधीचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा, दाबा त्याला, माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।